हा जो ऊस दिसतोय तर हा आहे फुले ऊस 15-0-12. तर एक डोळा पद्धतीनं आम्ही एक 3-4 अशा पद्धतीनं जे आहे ते पॉट कल्चर जे आहे ते ह्या कुंड्यामध्ये जे आहे ते 200 लिटरचं बॅरल अर्ध्यातून कापलं होतं आणि ते जे आहे ते या ठिकाणी हे लावलेलं. तर सगळ्यात उशिरा उगवणारी किंवा पहिल्या इनिशियल स्टेजला अत्यंत हळूवारपणे जे आहे ते उगवणारी जात म्हणजे ही 15-0-12 आहे. आम्ही ही लागवड केली होती 19 नोव्हेंबर 2025ला. हिच्यासोबतच पलीकडचा हा जो दिसतो एकदम तलवारीसारखा हा 13-0-0-7. त्याच्या पलीकडे 86-0-32चे म्हणजे कोइंबतूर आणि हे सगळं लावलं होतं. तर प्रत्येकाचं दाखवेन मी. तर इनिशियल स्टेजला जो आहे तो अत्यंत हळूवार जो आहे तो उगवला. दुसरं आणखीन ह्याचं एक वैशिष्ट्य की इतर व्हरायटीच्या तुलनेत जर आपण बघितलं ना तर आता एकाच ठिकाणी बघा ह्या एका बेटाला 1, 2, 3 हे 4, 5 आणि 6 हायेस्ट 6 जे आहे ते फुटवे ह्या ठिकाणी प्राप्त झाले. इतर कम्पॅरेटिव्ह आणखीन इकडं सुद्धा बाजूला जर बघितलं तर फार काही असे काही समाधानकारक फुटवे नाही आहेत. हा 1, हा 2, हा 3, हा बाजूचा 4 म्हणजे एका ह्याला हायेस्ट 4 म्हणजे 4, 5, 6 पर्यंत ह्याला फुटवे येतात. पण एकही ह्याचं वैशिष्ट्य की म्हणजे हा ज्यावेळेस लावला 13-0-0-7 तर उगवून आला म्हणजे इतका उंच होता ज्यावेळेस 13-0-0-7 त्यावेळेस हा 15-0-12 निव्वळ एवढा कोंब होता आणि त्याचा एवढाच कोंब राहिला बरेच दिवस. आणि नंतर जी काही ह्यानं ग्रीप घेतली तर आता बघा त्याच्या कम्पॅरेटिव्ह त्याच्यासुद्धा उंच जी आहे ते ह्याची वाढ जी आहे ते या ठिकाणी जी आहे ते ह्या 15-0-12ची आहे. नंतर ग्रीप घेतो हे मात्र निश्चित ह्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. दुसरा विषय फुटव्याच्या बाबतीत जर बघितलं तर प्रचंड फुटवे होणारी ही जात आहे. ही आहे 13-0-0-7. बघा फुटवे जर बघितलं कांडी धरली अक्षरशः या ठिकाणी तर ह्यानं तिकडं आणखीन कांडी नाही धरली पण या ठिकाणी जे आहे ते अक्षरशः आता हा ऊस लागवड कधी आपण केलेला आहे तर 19 नोव्हेंबरला. तर कांड्या किती झाल्या आता बघा या ठिकाणी कांड्या ही 1 कांडी, ही 2 कांडी, 3 कांडी, हे 4 कांडी आणि ठीक आहे हे 4-5 कांड्यावर जो आहे तो हा ऊस आहे. मात्र फुटव्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर एकाच बेटाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दाटवा जास्त झाला आहे पण कमीत कमी ह्याला 17-18 असे फुटवे अक्षरशः 22पर्यंत फुटवे ह्याला प्राप्त होतात. तर हा 13-0-0-7 आहे. आता ह्याच्यातलं 1-2 बेटं आम्ही काढून जे आहे ते पलीकडे लावणार आहे. हे जे आहे हे 86-0-32 आहे को 86-0-32. तर ह्याच्यामध्ये आधी आम्ही कोइंबतूरचं टिश्यू कल्चर आणलेलं जे आहे ते लावलं होतं पण ती सगळी रोपं नष्ट झाले म्हणून नंतर हे म्हणजे ह्यांच्यानंतर 1 महिन्यानं हे रोप ह्या ठिकाणी लावले तर एकदम हिरवेगार आणि अशा पद्धतीनं दिसतोय. 86-0-32 आणि 86-0-32च्या क्रॉसमध्ये आम्हाला थोडंसं पाण्याच्या बाबतीत एक निदर्शनास असं आलेलं आहे की म्हणजे काय की हे सगळा वाळून जो आहे तो या ठिकाणी गेला. मग हे स्पर्धा झाल्यामुळं जे आहे ते या ठिकाणी झालं असेल किंवा आणखीन एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की विद्यापीठानं सुद्धा शिफारस केलं की हा खताला जे आहे ते उत्तम प्रतिसाद देतो. ह्याच्यावरून एक लक्षात आलं पाहिजे आपल्याला आम्हाला सुद्धा हे विषय लक्षात आला किंवा शिकण्यास भेटलं की आम्ही ह्या कुंड्यामध्ये एकदम हलकी अशी ही माती जर पाहिली तर एकदम हलकी माती आहे. हलकी माती आणि बागॅस टाकलेला आहे. ह्याला खत व्यवस्थापन न मिळाल्यामुळं प्रॉपर खत या ठिकाणी आपण कुठलंही खत फवारणी पण दिलं नाही आणि ह्याच्यातून सुद्धा दिलं नाही तर त्याच्यामुळं खत न मिळाल्यामुळं जे आहे ते ह्याचं एखाद्या जो आहे ते वाळायला चालू झालं किंवा प्रचंड स्पर्धा ह्या ठिकाणी झाल्यामुळं सुद्धा हे जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते हे वाळायला चालू झालेलं आहे. आणि बऱ्यापैकी हा वाळला होता. आता आम्ही ह्याच्यावर पाणी वगैरे मारून आता खताचं पण नियोजन करतो. तर हा जो आहे हा 86-0-32 आणि हा 86-0-32 VSIचं जे आहे ते टिश्यू कल्चरचं आणलेलं रोप त्याच्यापासून तयार झालेला हा ऊस आहे. त्याच्या पुढं जाऊन जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते हे सुद्धा टिश्यू कल्चरचं असलेलं नाही हां हे जे आहे हे पाडेगाव संशोधन केंद्राचं जे काही मूलभूत बेणं होतं त्याचा तयार झालेला ऊस तो तोडून जे आहे ते लागवड केलेला म्हणजे फाउंडेशन जे काही आहे तर ते हे रोप आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो. तर हे सुद्धा वाळायला चालू झालं होतं पण ह्याला आता पाणी व्यवस्थित दिलं आहे त्याच्यामुळे हे सुद्धा आता जे आहे ते पण पानं हे जे आहे ते ह्याचे करपले. 86-0-32 आणि 86-0-32चा क्रॉस असलेला सगळ्यात जास्त वाळला होता तो तिकडं 14-0-12 अवनी नावानं जे आहे ते फुटवे प्रचंड आहेत त्याच्यामुळे सुद्धा हे झालं असेल. त्याच्यानंतर ही जी काही आपण व्हॅरायटी पाहतोय तर हे सुद्धा टिश्यू कल्चरचंच असलेलं हे आहे. जवळून मी आणखीन दाखवेन हे तर
ही व्हरायटी जी आहे ती मी परत एकदा दाखवेन. ओके हां, तर हे टिश्यू कल्चरचं नाही आहे, हे 15006 आहे, म्हणजे फुले ऊस 15006 आहे. वाढ वगैरे इतर व्हरायटीच्या तुलनेत म्हणजे सारखीच आहे, पण स्टंप जो आहे तो एकदम जाडसर असा पहिला आलेला स्टंप. फुटवे त्या मानानं इतर व्हरायटीच्या कम्पॅरेटिव्ह कमी आहेत. ओळखायचा कसा तर ह्यालासुद्धा त्याच्या लहान अवस्थेमध्ये जे आहे ते अशा पद्धतीने हे जे आहे ते या ठिकाणी सगळे जे आहे ते अशा पद्धतीचे जे आहे ते याला कान येतो. आणि पानं इतर व्हरायटीच्या तुलनेत जर पाहिलं तर रुंदीला जास्त आहेत, पानं ह्याचे रुंद जास्त आहेत आणि टिप साईडला हे सगळे जे आहे ते असे झुकलेले असतात. तर फुटवे ह्या ठिकाणी कमी आहेत इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये. एक 5-6 फुटवे ह्या ठिकाणी प्राप्त होतात. आता ही जी व्हरायटी आहे तर ही गुळाची व्हरायटी जे आपण आता जस्ट कोइंबतूर संशोधन केंद्राने केलेली टिश्यू कल्चरचे रोप आणले होते, त्याचे तयार झालेले ऊस ते ऊस कट करून हे लावला आहे. आणि हा जो आहे हा CO 18009 नावाचा जो आहे तो ही व्हरायटी ही गुळासाठी असलेली व्हरायटी आपल्याकडं चलल का नाही तो पण प्रश्न आहे. सध्या तरी शिफारशीत नाही आहे आपल्याकडं अधिकृत, पण इथं काही जणांनी प्रयोग केला म्हणून आम्ही हे फक्त आपल्या इतर लोकांना माहिती असावं म्हणून हा लावलेला आहे. थोडंसं हे उगवून आल्याच्यानंतर ह्याचं सगळं म्हणजे कांडी चांगली धरल्याच्यानंतर 10-12 कांड्यावर ऊस असताना हा थोडा कन्फ्यूज असं पण होतं की 15-0-12 सारखा असा वाटतो, पण तो व्यवस्थित बघितल्याच्यानंतर लक्षात येते की नक्की कोणती व्हरायटी. तर फुटवे आहेत थोडेफार म्हणजे ह्याला भेटतात फुटवे, असं फुटव्याच्या बाबतीत नाही काही प्रॉब्लेम. शेवटी आता हा दाटवा आहे त्याच्यामुळं अशी परिस्थिती होऊ शकते. आणखीन एक आम्हाला महत्त्वाची बाब जी आहे ती निदर्शनास आली. सगळ्यात जास्त आता बघा ह्याचे पानं जे आहे ते हे सगळे बघितले, त्याच्यानंतर ह्याचे पण पानं जे आहे ते खालून आपण जर बघितले निरीक्षणं प्रॉपर घेतले तर सगळ्यात जास्त जे काही आम्हाला पांढऱ्या माशीचा अटॅक जो काही जर झालेला दिसला तर तो सगळ्यात जास्त जो आहे तो आता हे पाण्यानं आम्ही सगळं धुवून घेतलं त्या दिवशी, त्याचे फोटो काढलेले आहेत मी. तर सगळ्यात जास्त अटॅक जो आहे तो पांढऱ्या माशीचा जो आहे तो 8632 जो आहे तो आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आला. मग अटॅक होतो म्हणजे व्हरायटी बाद आहे किंवा व्हरायटी खराब आहे असं नाही आहे, फक्त प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण या ठिकाणी ह्या उत्कृष्ट अशा व्हरायटीचे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घेणं गरजेचं आहे. एवढीच काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायची. बाकी रफ अँड टफ व्हरायटी आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही दिसायलेलं आहे तर ही आहे CO 9205. आपल्या भागात हा जो काही 9200 म्हणून सगळे म्हणतात तर तो ॲक्च्युअल आहे संकेश्वराचा 09293. ओरिजिनल 92005 अशा पद्धतीनं दिसतो. एकदम फुटवे वगैरे हे सगळे जबरदस्त आहेत, पण ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे फार काही अशी काही म्हणजे ही नाही आहे, पण व्हरायटी ही तुमच्या ह्याला रिकव्हरीला खूप जबरदस्त आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये हे रिकव्हरीला जे आहे ते येते. तर ही अशा पद्धतीची आहे. ही सुद्धा वाळायला जे आहे ते चालू झालेली होती पाणी कमी पडल्यामुळे, ह्याच्यातले बेट काढून. सगळ्यात जास्त ड्रास्टिक झटका जर काही होणार तर 14-0-12 जे आहे ते पडला होता. आणि हे सगळ्यात जास्त 32 फुटवे आहेत इथं. सगळ्यात जास्त 8632 हा क्रॉस आहे. 32 फुटवे ह्या ठिकाणी जे आहे ते ह्याला भेटले आणि म्हणून हे सगळं वाळायला चालू झालं. तर आता आम्ही ह्याचं नियोजन असं कसं करतोय की हे सगळं ह्याच्यातलं एक बेट अख्खं व्यवस्थित काढून आता पाणी टाकलं आणि ह्याच्यात हे सगळं हळूहळू हे करणार आहे आणि तिकडं जे आहे ते हे लागवड करणार आहे.